खमकर राहण्यासाठी असं मला वाटतं. सई, आत्ता आपण हिंदी इंडस्ट्री वगैरे याच्याबद्दल बोललो. OTT आल्यापासून आपल्या मराठी गुणी कलावंतांना खूप संधी मिळतात. ते आपले मराठी कलावंत सिरियल्स असो, जे चित्रपट OTTवर रिलीज होतात त्यातही असतात. तुला असं कुठेतरी वाटतं का की OTTवर तर काम मिळतं, पण जेव्हा बिग बजेट फिल्म्स असतात तेव्हा तुमचा म्हणजे तुम्ही सगळे कलावंत इतके गुणी असूनही विचार नाही केला जात किंवा थोडंसं नाव मागे पडतं? असा कधी अनुभव आलाय तुला? अजिबात नाही. हे बघा, मी आज महाकट्ट्यावर येऊ शकले का? कारण मी 15 वर्ष छोट्या 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 भूमिका करत इथंपर्यंत आली आहे. तर तुम्ही असं कसं एक्सपेक्ट करता की धाडकन मला एक यशराजचा सिनेमा? स्टेप बाय स्टेप, इट इज ऑलवेज स्टेप बाय स्टेप. आणि स्टेप बाय स्टेप जाणं हे हेल्दी आहे असं मला वाटतं. स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर तुम्ही तेवढेच लेयर्स, तेवढेच एक्सपिरियन्सेस तुम्हाला मिळतात. आणि होतात की बिग बजेटमध्ये कामं मिळतात की. आणि मला असं वाटतं की छोटं 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 गाठीशी बांधूनच त्याचं एक दिवस तळं होणार आहे. आणि त्याच्यासाठी पेशन्स हा सगळ्यात मोठा ॲस्पेक्ट आहे, तो प्रत्येक ॲक्टरने ठेवलाच पाहिजे. रादर हे क्षेत्र तुम्हाला शिकवतच पेशन्स ठेवायला. पण मग तुझा असं कुठे ड्रीम डिरेक्टर म्हणा किंवा असं आहे, आता तू यशराजचा उल्लेख केला तर की संजय लीला भन्साली किंवा यशराजची मला हिरोईन व्हायचंय, असं काही मनात स्वप्न आहे तुझ्या की मला हे मिळवायचंय, हे झालं तर खूप छान होईल असं काही? मला नागराज मंजुळेंसोबत काम करायचं होतं, जे मी आता करतेय. अरे. सो आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही मनात जेव्हा एक तो म्हणाला ना की अंबानी वेडिंग आएगा तो मैं जाऊंगा, आणि आलं हे कुठेतरी नकळत त्यांनी मॅनिफेस्ट केलं. मला असं वाटतं की ह्या नकळत गोष्टी होऊन जातात. मला तसं मणिरत्नम सरांबरोबर काम करायचं आहे, मला ते भयंकर आवडतात. मला अशी खूप मोठी लिस्ट आहे. पण होणार, सगळं होणार असा माझा विश्वास आहे. तुझे सई खूप रील्स खूप असतात होत, आणि ते अगदी म्हणजे तुझ्या काहीतरी घरात करण्यापासून ते तुझी आलिशान तू नवीन गाडी घेतलीस तिथंपर्यंतचे. तर म्हणजे गाडी घेतलीस, चालवतीस वगैरे का? मला नाही येत गाडी चालवायला. म्हणजे मी खूप प्रयत्न केलेत, पण मला असं वाटतं की मी एन्जॉय नाही करत गाडी चालवणं. पण आय लाईक टू बी ड्रिव्हन. सो तुला असं काय काय आहे की जे तुला वाटतं की तुला खूप चांगलं येतं, आणि असं काय आहे की जे वाटतं यावं पण येत नाही? मला गाणं येतं असं मला वाटतं, पण मी म्हणजे नाही येत. ते मला शिकायचं आहे. खरंच मला गाणं शिकायला खूप, खरंच मनापासून आवडेल. पण तू गातीस का? स्वघोषित हो. म्हणजे असं तुम्ही चांगलं गाणं येतं, चांगलं तू गातीस असं तुला वाटतं? नाही. मग पण मला असं जरूर वाटतं की प्रॅक्टिस केली तर कुठेतरी पोहोचेन. आपण बघूया ना किती येतंय. बापरे, प्रॅक्टिस केली तर येईन असं वाटतं. म्हणजे सूर पकडता. कुठलं गाणं? गुलाबी साडी आणि गाणी दिसते मी बारी राजा फोटो माझा काढ. ऑटो ट्यून से हो जाएगा ना. आणि मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. मला लोकांना जेव्हा खाऊ घालायला खूप आवडतं, आणि मी चांगला स्वयंपाक करते असं खूप लोकांनी मनापासून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आय बिलीव्ह मी चांगला स्वयंपाक करते. आणि असं काय आहे की जे तुला म्हणजे गाणं झालं की जे यावं असं वाटतं पण येत नाही, आणि जे येत नाही आणि तरी तू करतेस, असं काय आहे? शांत बसणे किंवा मोजून मापून बोलणे, ह्या गोष्टी मला येत नाहीत, पण मी त्या करते.